काय करते कोमल सांगा, लसूण पांगून ठेवलाय तू इथे दारात. नाही पांगवला हो, सगळा इथं वाऱ्याने लसूण पांगलाय तो, त्यालाच नीट करीत आहे. बघा ना सगळं इकडे तिकडे पडलाय. त्या दिवशी आई लसूण निसत होत्या त्याच्यात टाकला बी नाही तो सगळा दोघी टाकणार. दोघी कुठे गेली? दोघी झोपली आत्ताच. आणि मम्मी? हो माग कांदे लावायचं काम चालू आहे, मग मी तिकडेच गेलेले आहेत. तू काय करते मग? तुला नाहीत का कांदे बिन लावता? हो मी डुगीला आता झोपवलं, मग आई मला म्हणल्या तू ये, तुला शिकवते कांदे लावायचं. मग आता एवढं काम बिम झालं का, मग आता डुगी बी झोपलेली आहे, मग मी जाते कांदे लावायला. आता मम्मीचं वय झालं, मम्मी तरी कव्हर करणार, नंतर आपल्यालाच करायचंय शेती. हा बाई ते तर आहे. त्याच्यामुळे शिकून घे, मम्मी जे सांगन ते शिकून घेत चल. हा शिकते. आता मला पण कळत आहे की आपल्याला शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. शेतकरी म्हणलं आपल्याला शेतीच करावं लागणार आहे. मला पण लय आवड आहे बाई शेतीची, पण मला कधी मी लावलेलेच नाही. आहो कांदे कसे कांदे लावितात काय माहिती. मी फक्त असं बघितलेलं आहे पिक्चर मध्ये, अशा वाकाच्यात बायकांना अशा खोसत्यात नाही का. चल बरं बघू तुला जमते कांदे लावायला, चल बरं. हा चला लगेच जाऊ. पण डुगीकडे कोण लक्ष देईन? डुगी नाही उठा, झोपली ना ती आता, टायमिंग नाही आलं. ते तर हा उठ ना आता. ते मला त्याच टेन्शन आलंय. मला वाटतं आपण एक आयडिया करू. एक मम्मीचा फोन असेल ना, तो चालू करून तिथं ठेवायचं बरं का कॉलिंग, आणि माझा फोन आहे ना त्याच्यावर कॉलिंग चालू ठेवायची कॉलिंग, आणि एक स्पीकर ऑन करून तुमच्या खिशात ठेवायचा. इकडं ती केव्हा केव्हा ओरडली का तर डायरेक्ट आपल्याला तिथं आवाज येईल फोन मध्ये. एवढी हुशार आहे तू, काय खतरनाक आहे राव. मग कळण ना आपल्याला उठलेली. किती शिकली तू? मी 12वी. ITI केला असं तू, मोबाईलची कंपनीत कामाला लागली असेल. तर नमस्कार गाईज, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? आशा करते की सगळे मजेत असतील. मी पण मजेत आहे. तर अशी चालली माझी डेलीची लाईफ, तुम्ही बघता. तर माझ्या घरी कांदे लावायचं काम चाललेलं आहे. तर मी खरंच आयुष्यात कधी कांदे लावलेले नाहीये, मी फक्त बघितलेलं आहे. तर आज आई शिकवणार आहेत कांदे कसे लावायचे. तर आता 4-5 बायका आलेले आहेत. आता तुम्ही बघा की मी कांदे कसे लावते. आई मला शिकवले. आई म्हणल्या की बघ, तुला आयुष्यात दुसरं काही येणार नाही, तुला कधी शेतात मी नेलेलं नाही, पण तुला आज मी शेतात घेऊन जाणार आहे. का की तुला पण आलं पाहिजे ना. जर आज उद्या बायका नाही आल्या कामाला तर तू काय करणार? तुला पण आलं पाहिजे. त्यामुळे आई म्हणल्या तू चल, मी तुला शिकवते. तर चला मग दाखवते कांदे कसे लावायचे. तर चला चला. झाला बाई लसूण पाकडून, पांढर शिपीत झालंय सगळं अंगणात. तुला पप्पा तुम्हाला येत असतील ना कांदे लावता? मला दारी राहते तू, कांदे लावता नाहीत मला. हा का, तेवढ्या बाबतीत हुशार आहे तुम्ही. बरं माझी बहिणी घातली कशी दिसती? एक नंबर. एक नंबर. आई म्हणलं होतं गेट लाव. चला गेट लावून, गेट लावावं लागेल ना, कुत्रे मांजरे येतील ना. चला बाया. तर चला गाईस कांदे लावायला. शेळ्यांना डालायचं घ्यायला, खायला प्यायला नाही टाकायचं का हो? आलो टाकू. हा आलो टाकू ना. बरं स्कार्फ बांधते बाई, लय ऊन लागत आहे. तर गाईस कोणाच्या घरी कांदे लावायचं चाललंय मला कमेंट करून सांगा. आई तर चांगल्या बाई मालकीन बाई उभा राहून काम करून घेऊ राहिल्या. तिकडे दाखव काय करू राहिल्या आई. अयो कणकोट बिनकोट घालून आले आले आई. बसला ग बाई पाय. बया सगळा पाय भरला ग. हसू राहिलात गाईज माझ्यावर सगळे. लय डेंजर चिखल यो. कसा निघायचा मा एडिकेर पेडिकेर सगळं निघून जाईल. कालच पार्लरला जाऊन आले होते. अरे चल ना लवकर, कवर त्या बायकोला घेऊन येतो. घे लवकर कांदे लावून, अर्धे कांदे लावून झालेत, लाईट जाईल. ऊस फटीत एक नंबर इथं इथं घुस. कुठं इथं हा लावलेले मोडशील. त्या ताईच्या माग घुस नाही तर तिथं इथं लावायचं का? लावून देईन. आई सगळे पाय भरले माझे. काय तोंड बरं का तो कांदे लावताना? असेच लावायचे ना? हा लावशील मागून कांदे राहायचं तुला मला. सांगितलं होतं उलटे लाव. कसे असे उलटे? हा असे उलटे कांदे धर. कसे असे का? हा बुड फवार कर. हा हे बुडकाच आहे ना यो.
काय सांगा ना कसं लावायचं बरोबर लाव 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 बरोबर लावती काहीच मला काही कांदे लावता येत नाही गावा पडणार होते इकडे एक मूठ बघा असे लावायचे कांदे शिकव मम्मी तिला. ती कधी काय काम केलंय का पहिलं? म्हणजे मला लय काम येत आई आणि मला ज्वारी काढता येते आमकं येतं तमकं येतं काय येतं का तुला आणि असे करायचे हे पिळून टाकायचं काय हा. तुम्ही तर तोडलं पास काय मला तुटं ना तोंड तोडायचं नसतं तोंड बोललं तर ना तोंड कांद्याचं तोंड तोडायचं असं लावा बघ कशी एखाद्याने असं चालायचं असं लावायचं बघ तुम्ही फुकट पैसे नाही होत बाई कांद्याची हा एक फुटर कांदा लावती म्हणलं असेच लावायचे नाही बरोबर आहेत का हा बरोबर आहे लाव बघ कशी लावी ती दादे बघ कांदे कशी लावी ती बघ तुझ बघ कसे लावलीत दात लाव जरा असे बघ हे कसे लावले तसे दिसत नाहीत का तुला जवळ एक कांदे लावायला चालली सुगरण दात लाव दात असेच ना शिकवून तिला मग मम्मी. अगं असे लाव बघ असे 1 2 एक रे एकाचा शिकली की नव्हती असा कधी हा बघ असा लाईनीत हा नको बाया असं नको बोलायला सून भाकर नाही द्यायची संध्याकाळी मला म्हातारी झाली आता असे लाव चुनू चुनू जरा हा उचलत जशी रोजानी आली काय ते मावशी इकडे बरं बाई सून कशी कांदे लावायची बघा इकडे हा? काट मस्त तुम्ही शिकवून तिला. मी शिकते कशी बशी मी ना आले कधी वावरात आता शिकाली मी वावरात कांदे लावती कांद्याला झोपायला लावती काय कळा ना मग हं? तू बघ तू आणली ना भाऊ डोळ्यानेच करून बघ कशी कांदे लावली अहो मी नाही गेले कधी वावरात माझा पहिला अनुभव आहे आजचा अगं एवढे दात नाही लावायचे बाई पातळ लावले तसे लाव ना आताच म्हणला दाट लाव हे बघ मी कसे लावलेत कडानी तुम्हीच म्हणला आहे दाट लाव अगं मी कसे लावले दिसतेत का जवळ कांदे दिसतेत का बघ ना. असे? हा तसे लाईनीत लाव. लाव का? हा, लाईनीत लाव त्यांनी लय पटापटा लावले बाई कांदे टोळी ती त्यांना रोज सवय. हो ना बाई किती पटापटा कांदे लावले अहो मी अजून 10-15 मिनिटं लावले ना मी शिकून जाईन तू होती काय टोळी सामील जात जा रोज कांदा लावायला. जाऊ ना जाते तुम्ही डुगील घेऊन जा दुकानावर मग मी लाविते कांदे अगं हुसके असे कांदे लावते का लाईनीत लाव ना असे बघते बलीकडे कसे लावते का दिला दागिना नाही करता दिली बा मग वावर कसं लागतं पुरी देऊन टाकते सगळे वावर मग कसं होतं बघ उठ बाय घरी बडबड करून राहिल्या कधीची मी काय कधी आले काय वावरात कांदे लावायला जा निघ. हे वांगे खुरपून घे जा बरी भरली नाही तर परत ढकलून देईन वय लवकर सरळ जाय तिथून जाय तिथून कांदे मोडू नको मग आता नाही परत लावायचे कांदे नको लावू जा निघ मग बाया लावल्यात तिकडे मी नसते लावत आता कांदे मी चालले घरी जा तू गडाईपेक्षा ना मडाई जास्त माझ्या डोक्याला वाढू निघ चल निघ जाते मी आता मी ना तर वावर शिकून टाकी होतच नाही वावर वावर विकारी तर काय करा बाया सगळी भरवली जरा जरा राडा करून ठुलाय अय घरी येणारच नाही आपण कांदे लावायला लावत बसा आता काटे माशी तिकडे जाते कांदे लावायला तिकडे तरी शिकवताना मला हा आले आले भया कोमल ते डोकऱ्याच्यावर हाल झाले तुझे डोकरे एवढे लोळत नाहीत. बघा ना आता कसं हाल केले तुमच्या आईने माझे हा ना बाई तुझं ढकलून दिली मला असं असतंय पुढं काटे मावशी तुम्ही शिकवून मला कांदे वाघ खाली शिकते वाघ बघू शिकवा आता मला कांदे लावायचे वाघ खाली कसं असं ना हा लावा असे 2 3 4 5 असं शिक 4 घातलं नव्हतं तुझ्या तुला घातलं होतं ना 12वी शिकले 12वी अशी 12वी शिकली तर लुगडं वर खावता येई ना तुला
चिखला भरावलंय आता काय लुगडं वर खाऊ सगळी सासूबाईन भरून टाकली मला आणि वर लुगडं खाऊ. चांगलं लुगडं तिकडं खाऊ कांदे लावाय शिकत आहे ना बाई, तुम्ही माझ्या सासूवानीच करायला लागल्या आता. मग बिगर उठीची आणली तर आणली कांदे लावता ये नाही हिला काय सांभाळायचा काय झाला बाई ह्यो. बाई, अवघड झालं बाई आता. नुसता हुंड्या मागचेच आहेत ग. मग काय वावर शिवर होते एवढे मोठे कुशाला आली बाबू आणि तुला काम करता येईना दर रोपला की तुला खाली लावी ते माझ्या सासूची पलीकडची ग बाई गा. सासूच्या पलीकडची मग इथं काम करावं लागत आहे. आई तर कोण खायला देईन. अशी अशी लावून असे 2 पाया बसू का? हा बस खाली बसता देऊ ढकलून. मग आता तुम्ही बी मला ढकलायला लागल्या का? मग तिकडून बाई? माग कुठं चालली पल्याडून पट्टीचा कोपरा घे. मालकीन बाईला आता काय बाई आहे की नाही? बसली बाई खुशाल पाण्यात ही कायची काम करती ग ही. करीते ना वावर चिकून खायला लावीन रे. बाई. बरं ऐका ना, म्हैस बसली म्हैस पाण्यात म्हैस. हा म्हणा ना म्हैसच आहे ऐका, मी. म्हैस बसली. पगारच देणार नाही असं केल्यावर. तुला पगारच नाही सध्या काही बी नावरा मारीन मग. तुम्हाला पगारच देत नसते मी आता. मालकीन बाईला काय काय बोलता. हा सध्या काही नावरा कुटावली मग. मालकीन नाही तू ही वावर आपण करायला घेतलाय 10,000 आपलं वावर नाही ही. बाबू मला वाटलं मी मालकीन आहे. तू कायची मालकीन ग. काय खरं नाही बाई. मै सासू लय शहाणी आहे. मला बरोबर गोड बोलून कामाला आणलंय. मला वाटलं बाई लय जरा अवघड आहे. तर तू लावली 5,000 लावू नको. हे काय बाई बरोबर लावलेत आता. बघा बरं कसे आता आहेत. दोघी सासूला भरल्यात बघा. आता आंघोळ्या करा आंघोळ्या करा. बापरे परत काय येत नसते बाई मी कांदे लावायला. मग कोण येईन. तुम्हीच लावा. आणीच लावायचं आणि तुम्ही काय आयतं खायचं काय वय. आयतच खाणार रे मी आता. आयतं खाणार रे. होय काटे मावशी हा? म्हणलं माझ्या सासूबाई लय खडूस आहे बाई. लय नुसतं खडूस खडूस. आहे वय. मला नाही खडूसवाणी ती करत. हाकून तिला जाऊ दे. बघा ना कसं खडूसवाणी करत. हा, मग मला हाकून ढकलून दे दिलं तिला. खुशाल. सुनाला कोणी ढकलन का सांगा बरं तुम्ही. हा, तिने हा? ढकलून दिलंय तुम्ही ना. मला सांगा तुम्ही तुमच्या सुनाला ढकलतान का? मी नाही ढकली बाई. मग खुशाल ढकललं मला. सगळ्या बाया हसू राहिल्यात माझ्यावर बाई. मग तू बसली तशी लय अवघड आहे पटापट बाई. हाकून लाव. इमानदारीची दुनिया नाही ग. मी त्यांना एवढं जीव लाविते तरी मला कांद्यात ढकललं बघा ना तुम्ही. हा तुम्ही ढकलतान का मला कांद्यात? हा अशी सासू बघितली होती कुठं? मेजर त्या फटीला फुल पाणी घाला तिकडं. ते मावशी कशी काय माझी सून. तुम्ही म्हणता सासर वासना करू बघा ना कशी कांदे लावायची बघा. मग अशी तुम्ही तरी तुमच्या सुनाला जीव लावता का अशी एक कांदे लावल्यावर. मम्मी तू तर डोक्याला मेहंदी लावून कांदा लावायला आली. तो तर सोन्यापेक्षा डेंजर झाली. मग आता सकरत नाही आली का भाऊ. मावशो कशी माय बायकू. काय होतोय बायको दिशो मारून फसव धंदा पाक. अरे मीच फसलो काय मग आता. कुठाना झाला गाड्या येऊ. बघितले तुम्ही सोन्यासारी साडी भरवली कशी कांदे लावायची. काटेवर जातात तिला घरी घेऊन शावरवर आंघोळ घालतो. आता काय करता मग. हा घाल तिकडे शावरवर आंघोळ घाल तिला आता. आता पर्याय नाही बघा ना किती भरली ती. शावर खाली बसव. पस्तावा आला बाया मला. नाही तर नुसतं यायरी चव ढकलून घातली दे. माझी कांद्याला. हा काय नाही रे, ढकलून काम नाही येत तिला. आता बायको देईन का मला कोणी परत. दुसरी आणू पेक्षा किती का भारी. नको भो लाडाची बायको आहे माई. हा दुसरी आणू दुसरी. तिला येत काम करता काही. असं वाटतंय मावशीला ढकलून द्यावा. नुसता चबर लावलंय माझ्या सासूपेक्षा पलीकडेच या. चव घातली बाई सगळी. असं असतंय कुठं. मला काय ढकलून देते बाई तू. तुझ्यापेक्षा मी अजून निबारे. बघितलं का डिबा रे. त्यांच्या सुना कशा वाकत असतात बाया. तुला वाकत येत. ओ लावा पटापटा कांदे. मै झाले कांदे लावून. माझे कांदे लावून झाले. अशी बाई मागून येऊन आशीर्वादाची तर कांदे सगळे लावायला कांदे तिला. लावले. माझे कांदे लावलेले दाखवा ना.
गाईज मी बघा कसे कांदे लावले. ए बाई डोक्यात लागलेली होय घरी माई नको चव घालू आता बदलले लय घाल. होय घरी व्हाय लगीच अजिबात चव घालू नको बाई काय घातली नी शब्द बोलली तर बघ मग पुढं जाते मी परत येत नसते वावरात. नको येऊ जाय हा जाते. जाय तोंड दाखवीत नसते परत खोटं बोलून आणलं मला. आता परत आंघोळ करावं लागल एवढा थंडीचा दिवस त्याच्यात कशी करायची बाई आंघोळ. खाली अवधात टाक तिला हा खायचा अवधात टाक म्हैस आहे मी आहे की नाही. हे बघा कशा बाया हसतात माझ्यावर सगळी चव गेली माझी. मम्मीला सांगत असते फोन करून अवघड आहे ग बाई. तर कसं वाटलं मग आजचा दिवस. बाई माझ्या सासूबाईने चांगलेच हाल केले. मला गोड बोलून बोलून नेलं. कांदे लावायला शिकवते कांदे लावायला शिकवते शिकवलं तर शिकवलं चिखलात बी पाडून दिलं. अशा हाल झालेत माझे. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. सासूबाईनं लावली शेंडी, सासूबाईनं लावली शेंडी.